माझी वसुंधरा अभियानांतर्गत 6.5 लाख रुपये खर्चून फेब्रुवारी 2022 मध्ये शहरातील कचऱ्याचे संकलन करण्यासाठी 2 वर्षांपूर्वी नगर परिषदेने 2 इलेक्ट्रिक वाहने विकत घेतली। मात्र ही वाहने घेतल्या दिवसापासून नगर परिषदेच्या स्टील पार्किंगमध्ये धूळ खात पडून आहेत। आपण बघत आहात की त्यावेळी घातलेला प्लास्टिकचा हार अजूनही काढला गेलेला नाही। संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्या का बंद याचं नीटसं उत्तरही त्यांना देता आले नाही। पण या गाड्या जास्त वजन खेचू शकत नसल्याचं कारण मात्र दिलं गेलं। जर हेच कारण असेल तर या गाड्या घेण्यापूर्वीच याबाबत विचार का केला गेला नाही? नगर परिषदेच्या इमारतीमधील असा कचरा साठवण्यासाठी काही हवं होतं तर एखादी डस्टबिन घ्यायची होती। त्यासाठी लाखो रुपयांच्या या गाडीची आवश्यकता काय होती? खरं तर कचरा संकलन करण्यासाठी आणलेल्या या गाड्यांचाच कचरा होऊन त्या कचरा डेपोवर कचऱ्यासारख्या सडून जाण्यापूर्वी लोणावळा नगर परिषदेचे याकडे लक्ष जावे, या गाड्यांचा योग्य उपयोग करून घेण्यात यावा अशी विनंती लोणावळेकर नागरिक करत आहेत।